म्हणजे एक काळ असा होता, नानांनी आम्ही दोघं एकत्र सभापती होतो. आम्ही फक्त दादांना सूचना करायचो, ती पण फोनवर, की मंत्रालयातनं जी आर निघालेला असायचा आणि संध्याकाळपर्यंत पोहोचलेला असायचा. वित्त आयोगाचा तसाच जी आर निघाला होता, नानांना आठवत असेल. दुपारी बोललो, संध्याकाळी 6 वाजता सीओच्या हातात जी आर होता. आम्ही सूचना केली होती की नुसतं जिल्हा परिषद सदस्य नाही तर पंचायत समितीला पण मिळालं पाहिजे, ग्रामपंचायतला पण मिळालं पाहिजे आणि झेडपीला पण. दादांनी संध्याकाळपर्यंत तो जी आर दिला. म्हणजे सगळ्यांवर लक्ष असायचं. 25-15 निधी तर आयुष्यात कोणाला माहित नव्हता. नानांनी मी पहाटे 3 वाजेपर्यंत पंढरपूर तालुक्यात वाटला निधी. प्रत्येक सरपंचाला फोन लावला, कोणाला किती निधी पाहिजे, काय पाहिजे. म्हणजे गावठाणातले जे सिमेंटचे रस्ते झाले ते दादांच्या काळात झाले, ग्रामविकास मंत्री असताना. तीर्थक्षेत्राचं सगळ्यात जास्त माहिती कधी झाली? दादा जेव्हा ग्रामविकास मंत्री झाले त्यावेळेस माहिती झाली. 80 लाख इथल्या मंदिराला दादांनी दिले. कधी मागं पुढं पाहिलं नाही. लोकांनी मागणी केली, राजकीय मतभेद कधी आणले नाही. सगळ्यांना मदत करणं हेच डोळ्यासमोर ठेवलं. मगाशी आबा भाषणात बोलले, भोसले शेतकरी संघटनेचे बोलले भाषणामध्ये, विद्यमान केंद्र सरकार काय करते. शेतकऱ्याकडे तर बिलकुल लक्ष नाही. तुम्ही सगळ्यांनी दोघांनी मुद्दे मांडले. मला आलेल्या बेदाण्याच्या विषयावर बोलायला सांगितलं. 5 लाख टन बेदाणा आयात आपल्या देशात होणार आहे, त्यामुळे अजून बेदाण्याची किमती पडणार आहे. मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये हा विषय आपल्या जिल्ह्याच्या वतीनं मी मांडणार होतो, परंतु विशाल पाटील आपले सांगलीचे खासदार ते म्हणले भाई मी मांडतो. मी त्यांच्या शेजारी बसलो आणि त्यांनी तो सविस्तर विषय त्या ठिकाणी लोकसभेच्या सभागृहात मांडला आणि मागणी केली. आता अधिवेशन चालू आहे, इलेक्शनमुळे मी गेलो नाही, तर मार्च महिन्यात पूर्ण वेळ इलेक्शन जेव्हा सेशन आहे त्यावेळेस आम्ही सगळे खासदार सुप्रिया यांच्या नेतृत्वाखाली कृषी मंत्र्यांना भेट घेऊ आणि बेदाण्याच्या विषयावरती जेवढं काय त्यांच्याकडे हट्ट धरता येते आणि मागणी पदरात पाडून घेता येते या दृष्टिकोनातून प्रयत्न करीन, हे ठाम आश्वासन तुम्हाला सगळ्यांना. मला फेब्रुवारी महिन्यात डिटेल सगळे द्या की कशा पद्धतीनं आपल्याला काय पाहिजे, काय प्रश्न मांडले गेले पाहिजेत, काय काय पर्याय आहेत, या सगळ्या गोष्टी सांगा. आम्ही सगळे खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस, सेना आणि काँग्रेसचे खासदार जे जे शेतीशी निगडीत आहेत, आम्ही सगळेजण एकत्रित जाऊन त्या ठिकाणी केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण साहेबांकडे हा विषय मांडू. खताच्या किमतीच तर बोलायचंच नाही, काय झालं नाही. आणि काल तर ते अमेरिकेबरोबर करार केला. एकमेव धंदा आपला कृषी क्षेत्रातला तो दुग्ध व्यवसाय, जे 10 दिवसाला पैसे येते आणि किती दुष्काळ पडला तर ते एक आधाराचं स्थान असलेला धंदा आहे. आता अमेरिकेतनं जर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यायला लागले तर आपली दुधाची इंडस्ट्री पूर्ण संपून जाईल आणि आपली वाट लागल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यात मोठा धोका कुठला आहे तर हा धोका आहे आपल्याला शेतीच्या बाबतीत, बाकीचा नाही. हा सगळ्यात मोठा धोका आहे. आपलं चलनच बंद पडणार आहे आणि कुटुंब रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही, अशी परिस्थिती आहे. एकीकडे किमती वाढत चाललेले आहेत. काल मला मेडलमध्ये सांगितलं, प्रचार सभेला गेलो तिथे एक शेतकरी म्हणला, भैया तुम्हाला आठवत असेल 15 वर्षापूर्वी 15,000 एक ट्रॉली भरून खतं यायची. आता त्याच 15,000 रुपयावर मोटरसायकलवर खतं येतील एका पिशवीत. अशी परिस्थिती निर्माण झालेली. पिळवणूकच करायची फक्त उद्योगपतींसाठी हे सरकार आहे. तरुणांना काय दिलं नाही, शेतकऱ्याला काय दिलं नाही, या पद्धतीचं सरकार आहे. आणि प्रशासन